नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जर तुम्ही नवीन अर्ज करत असाल तर कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे आणि अर्ज कसं करायचं आहे, तर हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघा मित्रांनो, मला गुगलवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन ह्या साईटवरती जायचं आहे. ह्या साईटवरती गेल्यानंतर बघा होमपेज तुम्हाला दिसेल. होम पेजवरती बघू शकता तुम्ही आवश्यक कागदपत्र, मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, अर्जदार, लॉग इन. तर बघा मित्रांनो, कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे नवीन अर्ज करताना. बघू शकता आधार कार्ड. अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे. सेकंड बघू शकता अधिवास प्रमाणपत्र. प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्ष पूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला यापैकी कोणताही एक लागेल. नेक्स्ट बघू शकता महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्ष पूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक लागणार आहे. नेक्स्ट बघू शकता वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक. पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतेही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. नेक्स्ट बघू शकता नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावावर नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. नेक्स्ट बघू शकता बँक खाते तपशील. जो बँक खाता आहे तुम्हाला आधार लिंकशी असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघू शकता लाभार्थीचे महिलेचे हमीपत्र व फोटो. तुम्हाला हे हमीपत्र प्रिंट काढायची आहे आणि त्याच्यावरती फोटो चिपकायचा आहे. तुम्हाला कमीत कमी 2 फोटो, पासपोर्ट फोटो लागेल. बघा, हे तुम्ही अर्ज घरी बसून पण करू शकता मोबाईलवरती. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला शॉपवरती जाण्याची आवश्यकता नाही, जेणेकरून तुमचे पैसे पैसे वाचतील. जर तुम्हाला हे एकदम सा सिंपल आणि साधी प्रोसेस आहे. फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हे नवीन अर्ज करू शकता. बघा, आता अर्ज करताना बघा एवढे तुम्हाला डॉक्युमेंट आवश्यक आहे. तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तर बघू शकता आता नवीन अर्ज आपल्याला करायचा आहे. तर इथं आपण अर्जदार लॉग इन बघूया. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं लॉग इनचं बटन दिलेलं आहे. इथं बघू शकता मोबाईल नंबर आणि पासवर्ड. ज्यावेळेस तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करून बघू शकता. बघा, आता तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली दिलेलं बघा डज नॉट हॅव अकाउंट. जर तुमचं अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा. जर तुमचं अकाउंट असेल तर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करा. जर अकाउंट लॉक झालं असेल तर इथं क्लिक करा. तर आपल्याला काय करायचं बघा, अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर अकाउंट क्रिएट करताना बघा काय करायचं आहे, अकाउंटवरती क्लिक करायचं. बघा, साइन अप करताना काय करायचं बघू शकता. फुल नेम इथं टाकायचं तुम्हाला. आधार कार्डवरती जे नाव असेल ते नाव टाका. नंतर तुमचा जो आधार क्रमांकशी जो आधारशी जो नंबर लिंक आहे तोच नंबर इथं ॲड करा. नाहीतर तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पण लाभ भेटणार आहे ते भेटणार नाही. जो नंबर आधारशी लिंक आहे तोच नंबर इथं ॲड करा आणि इथं पासवर्ड तुम्ही ॲड करू शकता. तुमचं डिस्ट्रिक्ट बघा, इथं डिस्ट्रिक्ट तुम्ही ॲड करू शकता ज्या डिस्ट्रिक्टमधून आहात तुम्ही. खाली तालुका आणि विलेज, म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल बघू शकता. ते तुम्हाला काही ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं आहे. मग हा कॅप्चा कोड जो आहे तो ॲड करायचा आहे इथं आणि साइन अप करायचं आहे. साइन अप केल्यानंतर बघा नेक्स्ट प्रोसेस येईल. तुम्हाला तिथं डॉक्युमेंट जेवढे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले
ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि फॉर्म फिलअप करायचा आहे. तुम्ही घर बसल्या पण मोबाईलवरती करू शकता. खूप साधी प्रोसेस आहे, जास्त काही तुम्हाला टाइम लागणार नाही. लाडकी बहिणीचं ॲप पण आहे, त्या ॲपद्वारे पण तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला नवीन अर्ज भरायचा आहे. तुम्ही जर नवीन अर्ज भरत असाल लाडकी बहिणीचं, किंवा तुम्हाला असं नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर ह्या प्रोसेस तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट गरजेचं आहे जे तुम्हाला सांगितले अगोदर ते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ भेटेल. त्यामुळे अर्ज लवकरात लवकर करून द्या. तर बघू शकता, खूप साधी प्रोसेस आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल नवीन अर्ज करताना, तर तुम्ही नेट कॅफेवरती जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. बघा, आपण मुख्य पोस्टवरती येऊया. बघू शकता खाली का दिलेले आहे बघा. जे पात्र महिला असणार आहे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोट घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, 21 वर्षात ते 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत अशाच महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. बघा, जे लाभार्थी आहे त्यांचं स्वतःचं अकाउंट असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही. जर तुमचं बँकेत जर अकाउंट नसेल, तर अकाउंट तुम्ही क्रिएट करू शकता. नंतरच तुम्ही अर्ज करा. अगोदर आधार कार्ड लिंक करा मोबाईल नंबरशी, नंतर तुमचं अकाउंट क्रिएट करा, नंतर ॲप्लिकेशन करा. त्याशिवाय तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार नाही, कारण हे आवश्यक आहेत. त्याशिवाय तुमचा अर्ज सबमिट होणार नाही. तर एक साधी आणि सोपी प्रोसेस आहे. तुम्ही घरबसल्या पण करू शकता. जर तुम्हाला पॉसिबल नसेल, तर तुम्ही नेट कॅफेवरती जाऊन करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.